तर बीडमध्ये ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याची तयारी सुरू आहे। मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ मार्गदर्शन करणार आहेत। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात हा ओबीसींचा मेळावा आहे। छगन भुजबळ यांनी राजीनामा देऊनच बीडच्या मेळाव्याला मार्गदर्शन करावं अशी मागणी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी राज्यपाल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे। जर छगन भुजबळ यांना राजीनामा तुम्ही द्यायला लावत आहात तर तुमचे देखील आमदार आणि मंत्री मनोज जरांगे यांच्या स्टेजवर गेले होते, मग त्यावेळेस आम्ही त्यांचे राजीनामे मागितले का, असा सवाल आता ओबीसी नेते सुभाष राऊत यांनी उपस्थित केला। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। बीडमध्ये 17 ऑक्टोबर रोजी ओबीसी महाएल्गार मेळावा या ठिकाणी पार पडतोय। या मेळाव्याची जी आहे तो जय्यत तयारी या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जी जय्यत तयारी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। माझ्याबरोबर जे आयोजक आहेत ते आयोजक आपण त्यांच्याशी बोलू। काय सांगता येईल भाऊ, कशी तयारी आहे, कशा पद्धतीनं किती लोक या ठिकाणी येणार आहेत, काय सांगता येईल? येणाऱ्या 17 तारखेला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तसेच सकल ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे दुपारी 4 वाजता हा मेळावा संपन्न होणार आहे। या मेळाव्यासाठी या जिल्ह्याचे माजी मंत्री आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब आमदार हे देखील या मेळाव्यासाठी येणार आहेत। ज्यांनी आयुष्यभर ओबीसीसाठी काम केलं असे माजी आमदार आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे या ठिकाणी या व्यासपीठावरून मार्गदर्शन करणार आहेत। ओबीसी समाजाला पुढची दिशा काय द्यायची यासाठी या ठिकाणी येणार आहेत। जसं आपण पाहतो 2 तारखेचं जे गॅजेट लागू झालं, 2 तारखेचं गॅजेट लागू झाल्यानंतर हैदराबाद गॅजेट आणि त्यानंतर ओबीसीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। आमचं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तिन्ही आरक्षण गेले। त्यामुळे ओबीसी बांधवांनी आज जवळपास 17-18 आत्महत्या झाल्या त्या ठिकाणी। भीतीच्या पोटी आमचं शैक्षणिक गेलं, नोकऱ्यातलं गेलं, हे त्या ठिकाणी आत्महत्या केल्या आणि कुठंतरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत, त्यांना कुठंतरी धीर दिला पाहिजे आणि हा जीआर रद्द झाला पाहिजे। ज्या हुकुमशाहीच्या जोरावर हा जीआर काढला तो रद्द झाला पाहिजे, यासाठी आदरणीय भुजबळ साहेब बीडमध्ये दाखल होत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।